नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे। तर उपवास स्पेशल छान मोकळी सुटसुटीत खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण बघा आणि आशा लाईफस्टाईल चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला लगेच बघायला भेटतील। तर बघा, मस्त अशी खिचडी बनवण्यासाठी आपण इथे साबुदाणा भिजत ठेवला होता। तर 7 ते 8 तास हा साबुदाणा जो आहे तो छान असा भिजवून घेतलेला आहे। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वरती शिल्लक राहील असं पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं, म्हणजे साबुदाणा जो आहे तो छान असा भिजला जातो। आता शेंगदाणे भाजून घ्यायचे। तर मोठी कढई घेतली, त्याच्यामध्ये मी छान असे शेंगदाणे भाजून घेणार आहे। गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती सतत असे शेंगदाणे हलवत बघा अशा पद्धतीने खमंग असे मी भाजून घेतलेले आहेत। शेंगदाणे कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत छान असे खमंग भाजले जातात। आता मोठं ताट घेतलंय, मोठ्या ताटामध्ये असे पसरून ठेवायचे आणि छान असे थंड करून घ्यायचे। नंतर याचे आपण जाडसर भरड करून घेणार आहोत। तर बघा, मी शेंगदाण्याचा कूटसुद्धा करून घेतला आणि जेवढे आपल्याला खिचडी बनवायची तेवढा साबुदाणा दुसऱ्या भांड्यात काढून घेतलाय। तर शेंगदाणे बघा मी अशा पद्धतीने वाटण केले, काही थोडे मोठे तुकडे ठेवलेत आणि काही बारीक केलेत। अशा पद्धतीने दोन्ही पण ठेवायचे। अगदी बारीक अशी पावडर केली तर ती खिचडी आपली चिकट होते। खूप मोठे मोठे जर ठेवले तर खाताना ते टसटस लागतात, त्याच्यामुळे खूप मोठे मोठे पण दाणे ठेवायचे नाही, तुकडे ठेवायचे नाही आणि खूप अगदी बारीक अशी पावडर सुद्धा करायची नाही। आता मी एवढ्या याच्यासाठी जवळपास एक मोठा कप भरून शेंगदाण्याची जाडसर असा हा कूट वापरलेला आहे। आता तो एकत्र करून घेतला, चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं। आता मोठी कढई ठेवली, त्याच्यामध्ये एक मोठा चमचा आपण तेल गरम करून घेतलं। याच्यामध्ये आपण पाव चमचा जिरे घालून घेतले। जिरे छान असे फुलले की याच्यामध्ये आपण आता मिरचीचा ठेचा घालून घेऊया। तर मिरची अशा पद्धतीने एक 4-5 मिरच्या मिक्सरला फिरवून घेतल्या, छान अशा बारीक करून घेतल्या। तुकडे घालण्यापेक्षा अशा पद्धतीने मिरची ठेचून जर घातली तर खिचडीला खूप छान अशी चव लागते बघा। आता हा ठेचा जो आहे तो तेलामध्ये छान असा आपण परतून घेऊया। तेलामध्ये परतून घेतलं की काय होतं, मिरचीचा तिखटपणा सुद्धा कमी होतो आणि हे संपूर्ण खिचडीमध्ये मिक्स होतं, त्याच्यामुळे खाताना जास्त असं तिखट काही जाणवत नाही। आता याच्यामध्ये मी पाऊण वाटी जी आहे ती शेंगदाण्याचा जे काही सकट शेंगदाणे आहे काही अर्धे केलेले आहे ते घालून घेतले। ते सुद्धा तेलावरती मी अर्धा मिनिट असे भाजून घेतले। शेंगदाणे आपण अगोदरच भाजून घेतले होते, त्याच्यामुळे जास्त वेळ लागला नाही। असे शेंगदाणे टाकून घेतले की खिचडीत खाताना एक अर्धा शेंगदाणा छान लागतो खाण्यासाठी। आता उकडून घेतलेले 3 बटाट्याच्या मी फोडी करून घेतल्या। सुरुवातीला आपल्याला हे बटाटे अगोदर तेलामध्ये परतवून घ्यायचे, हलकेचे क्रिस्पी होतात। याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं म्हणजे काय होतं की खिचडी खाताना ना बटाटा वेगळा असा बेचव लागत नाही। थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि मिरचीचा ठेचा घातला त्याच्यामध्ये ना एक 2-3 मिनिटासाठी बटाटे आपल्याला छान असे खालीवर करून घ्यायचे, परतवून घ्यायचे, म्हणजे खायला खिचडीमध्ये छान लागतात। आपण जर असं केलं नाही, खिचडी परतल्याच्या नंतर जर वरतून जर बटाटा घातला तर ते बटाटे अगदी वेगळे बेचव लागतात। आता भिजून घेतलेला साबुदाणा याच्यामध्ये घातला, छान असा खालीवर करून एकत्र करून घेतला। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आणि आता हे आपल्याला कमी ते मध्यम गॅसवरती हा साबुदाणा छान असा परतवून घ्यायचा आहे। फुल गॅस करायचा नाही, पटकन खाली कढईला ती लागली जाते आणि कडकपणा येतो। खाली जी तळाला जर लागली तर कडकपणा येतो आणि मोकळी सुटसुटीत अजिबात होणार नाही। सारखी खाली करत राहायचंय, वर करत राहायचंय, चव बाजूनी छान अशी आपण मिक्स करत राहिलो की एकदम मस्त मोकळी सुटसुटीत अशी खिचडी तयार होते बघा। हलकासा कलर इथे बदललेला आहे, मस्त अशी आपली खिचडी तयार झाली। तर जवळपास इथे 6 ते 7 मिनिटांमध्ये आपण कमी गॅसवरती ही परतवून घेतली। एक ताटामध्ये काढून घेऊया। तर उपवास स्पेशल छान मोकळी सुटसुटीत अशी ही खिचडी आपली तयार झालेली आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।